या ठिकाणी मध्ये आल्यानंतर अप्पू एक्सप्रेस पण आहे तुम्हाला लहान मुलांसाठी आहे. सो पाहू शकता तुम्ही इकडे एक एन्जॉय, लहान मुलं वगैरे मस्त खेळतायत. चला या साईडला तुम्ही पण बघू शकता. इकडं 1 कॉइन से 2 कॉइन हो जा. ऑलराइट. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आज आपण आलो आहोत, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुर्गा टेकडी दाखवली होती, तर आज आपण आलो आहोत अप्पू घर या ठिकाणी. पाहू शकता तुम्ही या साईडला अगदी दुर्गा टेकडीच्या बाजूलाच आहे. मागच्या वेळेस पण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दुर्गा टेकडीच्या अगदी शेजारीच अप्पू घर आहे. पाहू शकता तुम्ही या साईडला. सो चला आपण आता तिकीट वगैरे काढून घेऊयात, कारण ह्याचं तिकीट आहे लहान मुलांसाठी 50 रुपये तिकीट आहे आणि मोठ्या माणसांसाठी तर 100 रुपये. तर बघूयात आपण. आणि त्याचे काही पॅकेज पण आहेत, म्हणजे जसं की यात्रा वगैरे कसं असते तसं मध्ये पूर्ण खेळणे वगैरे पाळणे वगैरे सगळे मध्ये आतमध्ये खूप छान आहे, खूप मोठे आहे. तर त्याच्यासाठी काही तिकीट पण आहे स्पेशल वगैरे, मी तुम्हाला ते दाखवतो आता या ठिकाणी. काही त्याचे पॅकेज असतात बघा इथे तिकीट काउंटर या साईडला, तिथे काही स्पेशल त्याचे पॅकेज असतात त्यांचे. बघा तुम्ही इकडं मोठ्या माणसासाठी 600 रुपये पॅकेज आहे, 500 रुपये पॅकेज आहे. म्हणजे या प्रकारे तुम्हाला पॅकेज वगैरे मिळेल. जर पूर्ण जर तुम्हाला मध्ये सगळंच खेळायचं वगैरे असेल, पाळणं वगैरे, तर तुम्ही डायरेक्ट स्पेशल पॅकेज वगैरे पण काढू शकता. किंवा जर तुम्हाला तिथे जाऊन जरी खेळायचं असेल तरी तिथं स्पेशल तिकीट काढण्यासाठी तिथे आपल्याला जागा असते. बट ज्याला तिकीट काढायचे तो पूर्ण पॅकेज पण काढू शकतो, किंवा आपल्याला फक्त तिकीट काढून घ्यायचं असेल तर तुम्ही तिकीट काढून आतमध्ये जाऊ शकता. ठीक आहे, चला एंट्री तिकीट घेतलंय आपण. सो जाऊयात आपण आता आतमध्ये. बघा आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अप्पू घर या टाइपने गेट दिसणार आहे. पाहू शकता तुम्ही छान प्रकारे गेट आहे. सो चला जाऊयात आपण. तिकीट वगैरे दाखवूयात दादा त्यांना. दादा तिकीट आतमध्ये द्यायचं का इथेच? चला तिकीट वगैरे दिलंय दादा त्यांना. हाफ तिकीट कट करून घेतात ते. चला आपण आता तुम्हाला दाखवूया तिकडनं. या प्रकारे तुम्हाला एंट्री मध्ये आल्यानंतर लेफ्ट साईडने आणि राईट साईडने पण जागा आहे. बघूयात आपण राईट साईडने जाऊयात आतमध्ये काय आहे बघूयात. पूर्ण आज तुम्हाला अप्पू घरामध्ये ज्या ज्या काही चांगल्या प्लेसेस आहेत त्या सगळं दाखवूयात आपण या ठिकाणी. बघा इंजिन गाडी तुम्हाला दिसते. स्टार्टिंगलाच इंजिन गाडीचं व्ह्यू मिळाला आपल्याला. लहान मुलं त्याच्यावरती बसलेले आहेत बघा. चला अप्पू एक्सप्रेस स्टार्ट झालेली आहे. पाहू शकता तुम्ही इथं एकदम खतरनाक व्ह्यू आहे. या ठिकाणी मध्ये आल्यानंतर अप्पू एक्सप्रेस पण आहे तुम्हाला. हे बघा मस्त पैकी फिरतायत मुलं, लहान मुलं वगैरे बसलेले आहेत. मोठ्या माणसांसाठी पण आहे, मोठे माणसं पण त्या ठिकाणी फिरू शकतात. चला आता तिथं शेजारीच अप्पू एक्सप्रेसच्या बाजूलाच या ठिकाणी कार ड्रायव्हिंग साठी पण आहे बघा. तिथं लहान मुलं वगैरे जे आहेत ते कार ड्रायव्हिंग वगैरे करत असतात. चला आता मी तुम्हाला दाखवतो. तिथे बघा आतमध्ये आहेत लहान मुलं वगैरे कार ड्रायव्हिंग वगैरे करत असतात. हे बघा पाहू शकता तुम्ही इथं लहान मुलं किंवा मोठे माणसं जे असतात ते पण कार ड्रायव्हिंग वगैरे करू शकतात. बघा या प्रकारे तुम्ही पाहू शकता इथं कार ड्रायव्हिंग वगैरे चालू आहे. आणि ह्याच्या शेजारीच पाळणं आहे बघा मस्तपैकी. दाखवतो मी तुम्हाला लहान मुलांसाठी खूप छान आहे. आणि त्याच्या बाजूलाच बाईक रायडिंग पण आहे. ते फक्त लहान मुलांसाठी आहे. तिकडे तुम्ही कार ड्रायव्हिंग वगैरे करू शकता. बघा या ठिकाणी छान प्रकारे लहान मुलांसाठी आहे. आणि त्याच्या बाजूलाच पाहू शकता तुम्ही इथं मुलं मस्तपैकी बाईक रायडिंग करतायत. पण हे लहान मुलांसाठीचे फक्त इकडे. ठीक आहे, चला जाऊयात आपण पुढे अजून. सो चला आपण आलो तिकडनं. बघूया तिकडं काय. बघा इथे खेळणे वगैरे पण आहेत. बॉल वगैरे मारायचा आहे तिथे, काहीतरी खेळणे आहेत बघा इथं. बरोबर. चला बघूयात खेळतायत दादा ते. चला इथे बघा दादा ते खेळतायत. ह्या बकेट मध्ये बॉल पडला पाहिजे. इकडनं बॉल फेकला की बरोबर तो बॉल ह्या लाईट प्लेट वर पडून ह्या बॉक्स मध्ये आला पाहिजे. तर त्यांना काही प्राइस वगैरे असेल. ठीक आहे, पाहू शकता तुम्ही. अरे गेला, तिन्ही चान्स गेलेत.
चला खेळता येते. आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर इकडे तुम्हाला नाश्त्यासाठी पण ब्रेकफास्ट साठी एकदम छान प्रकारे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं आतमध्येच अवेलेबल आहेत. बघू शकता तुम्ही इथं बसण्यासाठी पण खूप छान सोय केलेली आहे या ठिकाणी. म्हणजे आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला जर भूक वगैरे लागली तर इथे सगळी सोय व्यवस्थित एकदम छान सोय केली आहे बसण्यासाठी वगैरे पण. ठीक आहे. मी तर आताच बाहेरून थोडा नाश्ता वगैरे केला. नंतर भूक लागली तर आपण पण येऊयात, नाश्ता वगैरे करूयात. जाऊयात आपण अजून पुढे काय आहे काय नाही बघूयात. सो या ठिकाणी बघा, वाव काय छान सेप बनवलाय दादांनी. बघा इथं त्या टाइप मध्ये बनवता येते बघा. वाव छान प्रकारे सेप बनवता येते. सो चला जाऊयात आपण अजून पुढे. बघा या टाइप मध्ये तुम्हाला इथं पुढे आल्यानंतर अरे रिलॅक्स होण्यासाठी बघा इथं. आणि इथं फिशच्या ह्याच्यामध्ये तुम्ही फूड आतमध्ये टाकून थोडं मसाज वगैरे टाइप करू शकता. सो या साईडला आईस्क्रीम वगैरे बघा. चला लहान मुलं वगैरे सगळे येत असतात. चला आता या ठिकाणी बघूयात आपण शिप आहेत पाण्यामध्ये, जहाज वगैरे फिरते बघा. लहान मुलं वगैरे मस्त खेळतायत. चला जाऊयात आपण तिकडनं. बघा सगळं या प्रकारे. आणि त्या साईडला पण एक पान आहे. सो फिरूयात आपण थोडस अजून आतमध्ये. मस्तपैकी खूप छान आहे आतमध्ये. जर आलात ना नक्कीच एक वेळा व्हिजिट करा. एंट्री फी फक्त 100 रुपये. सो खूप जास्त नाही, त्याच्यामुळे तुम्ही आतमध्ये येऊन व्हिजिट वगैरे करू शकता. बघूयात आपण. सो या साईडला पण बघा मोठा पान आहे. बघूयात आपण. सो बघू शकता तुम्ही. वाव म्हणजे यात्रेसारखंच आहे पूर्ण. तुम्ही एकदम छान वातावरण आहे. सो या साईडला बघा आपण आता इथे आलोय. 12D सिनेमॅटिक आहे. आणि या साईडला मस्तपैकी बघा आय लव्ह अप्पू घर वगैरे राईड केलंय. बघा मी तुम्हाला समोर 12D सिनेमॅटिका दाखवतोय या साईडला आतमध्ये. बघू शकता. आणि याचं तिकीट जर काढायचं असेल तर इकडे तुम्हाला तिकीट वगैरे मिळून जाईल याच्यासाठी. सो चला बघूयात इथं काय काय करतायत काय माहिती. काहीतरी जादू वगैरे काही काही चालू आहे खेळ वगैरे इथं. यहाँ से छुआएंगे, पंख लगाएंगे, छोड़ देंगे. वहीं से छुआएंगे, बोल देंगे लेके आओ. ए भाई याने पैसा आणला रे बाबा. कुठून आणला? बना दिया. 1 कॉइन से 2 कॉइन बनाएंगे. अरे बाबा डबल डबल. पण आप लोगों के नजर में नहीं आया. डबल कॉइन बनवता है. लेकिन चलो बघूयात. 1 कॉइन से 2 कॉइन हो जा. ऑलराइट जे का 1 कॉइन हैंड में क्लोज कर लिया. थोड़े से राजस्थान वाला मिट्टी ले लेंगे. 3 टाइम्स ऐसे घुमाएंगे. 1 कॉइन से 2 कॉइन बना. लेकिन देखो कैसे हो. चलो 1 से 2 हो जाओ. कितना हो जाएगा? अभी 1 कॉइन. एकच आहे एकच आहे. सर ये वाला हैंड. अभी तो मैं आप लोगों का चेकअप कर रहा हूँ. तो तारीफ हो जाएगी. सर जी मैं चेक करा. मस्त लोक आलेत बघा सगळे पाहण्यासाठी. पकड़िए सर. अब जांच करिए कि या 2 है. कॉइन है कि या 2 है. बघा मस्त भरपूर गर्दी येऊन गेली इथं बघण्यासाठी वगैरे. भाऊ एकाचे 2 पैसे बनवतोय. मैडम वाइन को 3 बार टच करेंगे. थोड़ा मछली उठा के झड़काएंगे और यहीं से पकड़ के तोड़ देंगे. चेक. ए भाई भाऊ तू माझ्या घरी ये मस्तपैकी. पैसे डबल डायरेक्ट. चीटिंग नको करो सर. 2 कॉइन बनाए. अब हम दोनों कॉइन में पंख लगाएंगे. चल आपण आता इकडे राईड वगैरे ज्या होतात इथं बऱ्यापैकी बरेच 10 ते 15 प्रकारच्या राईड वगैरे होत असतात या ठिकाणी. सो आपण आलेलो आहोत. आता इथे पण हे चालू होईल. 2:30 वाजेला चालू होतं कारण मध्ये त्यांचा 2 ते 2:30चा लंच ब्रेक असतो. आता ते आलेत 2:30 वाजले. सो आता हे चालू होईल. आणि या साईडला पण समोर बघा तुम्ही आता इथे पण एक पान आहे तो पण चालू होईल. बघूया आता दाखवतो मी तुम्हाला समोर. बघा लहान मुलांसाठी लहान मुलं वगैरे बसलेत. थोड्याच वेळात चालू होईल. सो पाहू शकता तुम्ही चालू झालंय या प्रकारे. सो या साईडला पण बघा एक राईड चालू झाली आहे. पाहू शकता तुम्ही बघा. वाव
या टाइप मध्ये तुम्ही फिरू शकता बघा. छान आहे, म्हणजे अनेक प्रकारच्या राईड आहेत या ठिकाणी. तुम्ही जर आलात मध्ये तर रायडिंग करू शकता. त्याच्यासाठी मी तुम्हाला पॅकेज वगैरे कसं आहे ते पण सांगितलंय. सो पाहू शकता तुम्ही इकडे एन्जॉय, फुल एन्जॉय करताय. सो चला आपण अजून थोडस पुढे जाऊयात. इकडे बघा या साईडला अपूघर क्रिकेट गेम झोन पण आहे. पाहू शकता तुम्ही इथं बघा. या टाइप मध्ये तुम्ही इथं जर क्रिकेट वगैरे खेळायचं असेल तर इथं मध्ये क्रिकेट साठी पण नेट वगैरे लावलेली आहे. सो चला आपण आता जाऊयात पुढे, कारण बऱ्यापैकी सगळं फिरून आलो. हे बघा लोक या साईडने बाहेर येत आहेत. आता जे राईड वगैरे करून आले ते आता इकडनं एंट्री आहे त्यांना. सो जाऊयात आपण आता. राईड वगैरे भरपूर आहे. तुम्हाला जर राईड वगैरे करायचे असेल तर तुम्ही इथं बघू शकता किती प्रकारच्या राईड आहेत. त्याच्यावरती प्राइस वगैरे पण लावले. आणि जर तुम्हाला इथे प्रत्येकाची वेगवेगळी प्राइस द्यायची नसेल तर त्याचा एक कॉम्बो पॅकेज म्हणून पण आहे. 500 का 600 रुपयाचा 600 रुपयाचा कॉम्बो पॅकेज, म्हणजे तुम्ही सगळ्या राईड वगैरे करू शकता. ते एक पॅकेज जर घेतलं त्याच्यामध्ये अपू घरामध्ये जेवढ्या काही राईड्स आहेत, जेवढे काही खेळणे वगैरे ते सगळे तुम्ही तिथे कव्हर करू शकता. ठीक आहे, चला आपण आता जाऊयात. इकडचा संपूर्ण पार्ट आपला कव्हर झालाय. आता बॅक साईडचा जो लेफ्ट साईडचा जो पार्ट आहे तो आपण कव्हर करूयात. कारण अप्पू घर यामध्ये आतमध्ये आल्यानंतर मी पूर्ण हा जो तुम्हाला आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये जेवढा काय पार्ट दिसला हा संपूर्ण पार्ट आपला राईट साईडचा आहे. आता आपण लेफ्ट साईडला काय काय ते पण बघूयात. तिकडे जास्त काही मला हे दिसलं नाही, बट ट्राय करूयात. जे काय असेल ते सगळं तिकडे बघूयात आपण काय काय ते. कारण राईट साईडलाच मोस्ट ऑफ बऱ्यापैकी बराच पार्ट कव्हर केलेला आहे या ठिकाणी आणि खूप छान आहे. आणि आता थोडीशी गर्दी पण वाढायला लागली आहे. बघू शकता तुम्ही इथं समोर बघा बरेच माणसं बसलेली आहेत. चला लेफ्ट साईडला वगैरे तिकडे गेलो मी. खूप जास्त काय नाही, जेवढं काय होतं ते सगळं आपलं व्हिडिओ मध्ये ऑलरेडी मी दाखवलंय. चला म्हटलं आता भरपूर फिरलो वगैरे, थोडासा नाश्ता वगैरे करून घेऊयात. बघा नाश्त्यासाठी वगैरे तुम्हाला इथे दिसू शकतं. आणि या साईडला बसायला वगैरे पण खूप छान जागा दिली तुम्हाला. ठीक आहे, चला करूयात नाश्ता वगैरे आपण पण. चला झाले आपली पुरी भाजी वगैरे भरतायत भाई. आपले गाव आहे पुरी भाजी. चला बसलेत खाण्यासाठी. या सर्वांनी खाण्यासाठी वगैरे कसे बघूयात ते. वाव छान टेस्ट वगैरे. चला जेवण करतोय, भेटूयात आपण थोड्या वेळानंतर. चला या साईडला तुम्ही पण बघू शकता. इकडं मस्तपैकी पानं वगैरे थोडस दाखवतो मी तुम्हाला. हे बघा वा, इकडं या प्रकारे तुम्हाला व्ह्यू दिसेल. खूप छान आहे. पानं वगैरे खेळत असतात लहान मुलांसाठी तर खूपच छान आहे. संडे वगैरे जर असेल तर नक्कीच एक विजिट करा. या प्रकारे तुम्हाला बघा इथं लहान मुलांसाठी. चला या साईडला जर तुम्ही आलात ना बघा या टाईपने तुम्हाला इथं व्ह्यू वगैरे दिसेल. इथं माउंटेन वगैरे पण आता सध्या पाणी नाही दिसत आहे त्यामध्ये. सो या साईडलाच बघा पाण्याच्या एकदम अगदी साईडलाच इथं फाउंटेन. इथं आहे नॉर्मल पाणी वगैरे, पण ह्या साईडला कुठेच पाणी वगैरे दिसत नाही तुम्हाला. सो बघा इथं ब्रिज वगैरे पण झुलता पूल वगैरे टाईप आहे. या टाईपने तुम्हाला मध्ये आल्यानंतर हे दिसेल. बघा इथं एक पाण्याच्या वरतीच इथे एक ब्रिज वगैरे खूप छान व्ह्यू आहे. आणि तुम्ही ह्या साईडला जर बघितलं तर पूर्ण व्ह्यू तुम्हाला दिसेल इकडे बघा. एकदम छान प्रकारे बघू शकता तुम्ही. चला आता बऱ्यापैकी सगळाच पार्ट आपला कव्हर झालेला आहे. नाश्ता वगैरे पण करून घेतला आपण. आता निघूयात. या प्रकारे आपल्याला बाहेर जाण्यासाठी एंट्री. सो बऱ्यापैकी जेवढा पण एरिया आहे संपूर्ण आपण कव्हर केलेला आहे. सो नक्कीच तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता मला की तुम्हाला अप्पू घर कशा प्रकारे वाटलंय. बऱ्यापैकी सगळाच पार्ट आपला कव्हर झालेला आहे. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.